चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. टिफिन स्पेशल आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा थोडक्या भुकीसाठी आपण हा पदार्थ बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीनं आणि हेल्दी. अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो. चला तर सुरुवात करूया. अख्खे मूग घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, थोडेसे हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे मूग आपण भिजवून घेतले ते 1 बाउल इतके मूग घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला भांड्यात टाकून दिलेलं आहे आणि हिरवी मिरची पण टाकून द्यायचं आहे. जी कोथिंबीर घेतली ती थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायचं आहे. लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पण टाकून द्यायचं. आता ह्या ठिकाणी आपण फिरवून घेतलेलं आहे. अगदी दरदरीत घेतलेलं आहे, इतकंही बारीक घेतलेलं नाही. दरदरीत असलं तरी चालते. अगदी मस्त क्रंची आणि मस्त टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता जे बॅटर आपण करून घेतले आहे ते काढून घ्यायचं आहे टोपल्यामध्ये आणि जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं चिकटलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकून आपण हिसळून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण मीठ आणि हिरवी मिरची आपण ह्या ठिकाणी वाढवू शकतो. थोडंसं हळद टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपण सर्व जिन्नस आता हे मिक्स करून घेणार आहोत. नेहमी तर आपण गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या पापड्या बनवतो, पण आज आपल्याला अशा पापड्या बनवायच्या आहे जे की सर्वांना आवडतील आणि काहीतरी वेगळं वाटेल. नेहमी आपण तोच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी नवीन खाण्याची सर्वांना इच्छा असते. तर ह्या ठिकाणी आपण जेव्हा आपण कुठलेही कडधान्य भिजवतो तेव्हा त्यामधले एखादी वाटी कडधान्य जर आपण घेतले आणि मिक्सरला काढून त्यामध्ये असं गव्हाचं पीठ टाकून दिलं तर अगदी मस्त हेल्दी आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होतील आणि मुलांना सारखं तोच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा आपण टिफिनसाठी शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकतो. ह्या ठिकाणी जिरे टाकून दिलेले आहेत आणि जिरे टाकून आपण गव्हाचं पीठ टाकून त्यामध्ये जितकं बसेल तितकं आपण गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित घट्टसर असा आपण गोळा तयार करून घेणार आहोत. जर जास्तीच्या बनवायच्या असल्या तर ह्या ठिकाणी थोडंसं पाण्याचं प्रमाण जर वाढवलं तर आणखीन जास्तीच्या आपण ह्या ठिकाणी पापड्या बनवू शकतो. अगदी इतक्याच बनवायच्या असल्यामुळं मी त्याच पाण्यामध्ये इतकं पीठ टाकून हे तयार करून घेतलेलं पिठाचं प्रमाण हे आपल्या क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. अगदी मस्त आपला पिठाचा गोळा तयार झाला. 5 मिनिटाकरता आपल्याला झाकून ठेवायचे. 5 मिनिट झालेले तर पीठ आपले भिजलेलं आहे आणि मस्त आपल्याला ह्याच्या लाट्या बनवून घ्यायचे. अगदी जसं आपण धपाटे किंवा थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीनं आहेत, पण अगदी थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि पटकन बनवता येतात. प्रवासासाठी तुम्ही 8 दिवसाकरता सुद्धा ह्या पापड्या किंवा थालीपीठ तुम्ही जर बनवून नेले तर बिलकुल हे खराब होत नाहीत आणि मस्त जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा नाश्ता करू शकतो. अगदी मस्त टिकतात ह्या, बिलकुल खराब होत नाहीत. ह्या पद्धतीने आपल्याला लाटी बनवून जितकं जमल तितकं पातळ आपण ह्या ठिकाणी लाटी बनवून घेणार आहोत. अगदी जसं आपण चपात्या लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बिलकुल कडेला चिरत वगैरे नाहीत. मस्त आपल्याला लाट्या बनवून तयार होतात. नेहमी तर आपण तोच नाश्ता किंवा तोच थालीपीठ भोपळ्याचे वगैरे आपण कद्दूचे नेहमी खातो, पण आज आपण कडधान्यापासून ह्या ठिकाणी मस्त आपण असं हे थेपल्या टाईप बनवलेलं आहे. त्यावरतून आपण थोडेसे तीळ लावून घेतले. तिळामुळे चव पण खूप छान येते आणि थंडीमध्ये तीळ हे खाण्यासाठी खूप उपयुक्त असतात. त्यामुळे आपण थोडेसे तीळ लावून घेतले आहेत. वरतून गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा छान गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जे थालीपीठ आपण बनवलेलं आहे हाताने ते टाकून द्यायचं आहे. अगदी मस्त आपले थालीपीठ किंवा थेपले म्हणू शकता. अगदी पातळ, अगदी मस्त मऊसर असे हे बनवून तयार होतात. थोडंसं वरतून तेल लावायचं आणि दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी कमी वेळामध्ये पोटभरीचा नाश्ता बनवून तयार होतो. नेहमी तर आपण उसळ वगैरे फोडणी टाकून खातोच, पण आज आपण त्याच पदार्थाचा अगदी मस्त असे थेपले बनवलेले आहेत. अगदी छान. जर आपल्याला कुरकुरीत हवे असतील तर थोडंसं जास्त तेल टाकून अगदी जास्त वेळ जर भाजून घेतलं तर अगदी मस्त कुरकुरीत हे पापड बनवून तयार होतात आणि दह्यासोबत खाण्यासाठी अप्रतिम ही चव येते आणि खूप छान लागतात. चहासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. अगदी मस्त खमंग लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी टिफिनसाठी, मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा टिफिनसाठी देऊ शकतो. आणि रात्री जर आपण भिजत घातले मूग आणि सकाळी फक्त मिक्सरला काढलं आणि पीठ मिक्स केलं तर अगदी पटकन हे आपण बनवू शकतो. किंवा रात्रीच्या जेवणासाठी जर थेपले आणि खिचडी बनवली तर अगदी मस्तच आपली पोळी भाजी करण्याची गरजच पडत नाही. मस्त पोटभरीचं जेवण पण होईल आणि नाश्ता पण होऊन जाईल. अगदी मस्त. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे मुगाचे थेपले किंवा धपाटे हे कसे झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.